जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही. आमदार समाधान औताडे. बहुप्रतीक्षित मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न लवकरच मिटणार असून लोकप्रिय विद्यमान आमदार समाधान औताडे यांनी अंधळगाव येथील पाईपलाईनची पाहणी करून माहिती घेतली. मंगळवेढ्यातील 24 गावांसह इतर गावांचा देखील पाणी प्रश्न यामुळे संपुष्टात येणार आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जवळपास 700 कोटींचा निधी या योजनेसाठी मंजूर करून संपूर्ण मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं ध्येय साध्य केल्याशिवाय राहणार नाही. तसेच पाठीमागील अनेक जण फक्त निवडणुकीत आश्वासन देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेत होते, त्यांची देखील आता मतदारसंघातील जनता हिसाब केल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. खरं म्हणजे आपण पहिल्यांदा म्हणला बऱ्याच दिवसाचा बऱ्याच वर्षाचा प्रश्न 2009, पण असं काही नाही. हा आमच्या गेल्या कित्येक पिढ्याचा प्रश्न आहे. म्हणजे मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेने या ठिकाणी विधानसभेत पाठवलं, त्यावेळेला सुद्धा मला वाटत होतं की बाबा हे आज आमच्या कपाळावरचा जो दुष्काळाचा कलंक आहे हा पुसला जाईल का, हा प्रश्न कायम भेडसावत होता. परंतु मी मनाशी निश्चय केला. आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळं या ठिकाणी जे मी विधानसभागृहामध्ये जी हाक दिली, देवाभावांना दिली, अख्ख्या सभागृहाला दिली की आम्ही दुष्काळात जरी जन्मलो असलो तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, एवढी यातना या ठिकाणी त्या सभागृहात केल्यानंतर सभागृहात आदरणीय देवाभाऊंनी सुद्धा पॉझिटिव्ह उत्तर दिलं. आणि पॉझिटिव्ह उत्तर दिल्यानंतर याच्यामध्ये भयंकर अडचणी होत्या, भयंकर अडचणीचे डोंगर होते. पण अडचणीचे डोंगर आदरणीय देवाभाऊ साथ असल्यामुळं, त्यांचा पाठीवर आशीर्वाद असल्यामुळं या सगळ्या अडचणी दूर केल्या. आणि अडचणी दूर करून या ठिकाणी आपण बघताय 700 कोटीची ही आपल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना आज या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम चालू होतं आहे. आता काही दिवसांनी दुसऱ्या टप्प्याचं येऊ आणि तिसऱ्या टप्प्याचं, असे 3 टप्प्याची ही योजना आहे. तिन्ही टप्प्यामध्ये ही योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर या मंगळवेढ्यातील दक्षिण भागातील सर्व जनतेला, शेतीला पिण्याचं पाणी असेल, जनावरांना लागणारं पाणी असेल, हे 100% उपलब्ध होईल. आता आंदोलक सुद्धा आमचे अंकुशराव पडोळे आमच्याच बरोबर आहेत. आणि खरं म्हणजे अंकुशराव पडोळ्यांचं आमचं राजकीय आता समोरच आहेत. आपल्याच ह्याच्यात समवेत सांगतो की राजकीय आमचं कधीही होत नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं. परंतु अंकुशराव आणि मी एकदा बसलो, त्यांनी आंदोलन केल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली, बसलो. आणि त्यांना विश्वास, कारण त्यांचंही बरोबर होतं. आंदोलन करत असताना पाणी येतंय, बरंच झालं, त्याला टोकन आलं, हे आलं, ते आलं, हे सगळं झालं, परंतु पाणी कधी आलं नव्हतं. परंतु या अशाच माध्यमातून मलाही तसंच वाटत होतं की पाणी, मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं, पाणी येईल का नाही, हा प्रश्न सुटेल का नाही. परंतु अशी शंका ते आंदोलक असतील किंवा मंगळवेढ्यातील जनता असेल यांच्या मनात येणंसुद्धा हे काही चुकीचं नाही आहे. त्यांच्याही मनात असे प्रश्न होते. त्यामुळं आम्ही सांगूनसुद्धा ते आंदोलन करायचे. पण ज्या वेळेला ह्या बैठका अंकुशरावांना आणि सर्व त्यांच्याबरोबर सहकार्य असणारे आंदोलक होते, ह्या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर त्यावेळेला त्यांना विश्वास बसला. आणि विश्वास बसल्यानंतर त्यांनी म्हणले आम्ही राजकारण करायचं कशासाठी, की आम्ही पाण्यासाठीच करणार आहे. आणि पाणीच जर येत असेल, आमचा प्रश्नच मिटत असेल, तर कायम आमचं काही पक्ष असू द्या, काही असू द्या, आम्ही तुमच्याबरोबर आणि तुमच्या विचाराबरोबर राहू. तेव्हापासून विकास कामासाठी आम्ही सर्वजण पक्षाच्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या तालुक्याचा विकास, पाणी असेल, रस्ते असतील किंवा अन्य शैक्षणिक असतील, या सगळ्या गोष्टी सोडवण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो. 1000 कोटी नाही, 5000 कोटीचा त्याचा हिशोबसुद्धा त्या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि अजूनसुद्धा 5000 कोटीचा जर त्यांना हिशोब पाहिजे असेल तर त्यांना कुठेही हे ज्याच्या जिथं पाहिजे तिथं त्या ठिकाणी आम्ही हिशोब द्यायला तयार आहे. एक सांगतो, पाण्याच्या बाबतीत मंगळवेढा तालुका अत्यंत म्हणजे दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतंय की ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी कुठलं नियोजनाचा किंवा कुठला काही विषय येत नाही. पण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तरी नियोजन झालं पाहिजे होतं. परंतु आतापर्यंत त्या ठिकाणचं जिथं पाणी आहे तिथं नियोजन नाही, आणि जिथं पाणी नाही तिथं तर अडचणच आहे. अशी परिस्थिती या तालुक्याची होती. परंतु या ठिकाणी मी ज्या वेळेला जनतेने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं, त्यानंतर या तालुक्याचा अभ्यास माझा होताच. आणि या तालुक्यामध्ये भीमा नदी काठला जवळजवळ 19 किलोमीटरमध्ये एकही बंधारा नाही. मग बंधाराच 19 किलोमीटरमध्ये नसेल, पाणी किती जरी सुटलं, नदी काठला जरी शेती असली
तर पाण्याची तिथं आपदा होत होती. उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत नव्हतं. तुम्ही नदीकाठला सुद्धा बघून घ्या. पण त्या ठिकाणी आम्ही तामदर्डी बंधारा आणि वडापूरचा बंधारा हे 2 बंधारे त्या ठिकाणी निर्माण करतोय. तामदर्डी बंधाऱ्याचं काम आता पूर्णत्वाकडे चालू आहे. वडापूर बंधाऱ्याचं सुद्धा काम पूर्ण होतं आहे. त्यामुळं तिथल्या लोकांना जिथं पाणी आहे त्याचं सुद्धा योग्य नियोजन करून उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या लोकांना कायम पिढ्यानं पिढ्या पाणी मिळणार आहे. भीमा नदीच्या काठच्या लोकांना सुद्धा ज्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, एक वेळा तर अशी परिस्थिती होती की मान नदीमध्ये म्हणजे उजनीत पाणी नसल्यामुळं मान नदीमध्ये पाणीच येत नव्हतं. परंतु मी आदरणीय देवाभावांच्या कानावर घालून या ठिकाणी जे टेंबूचं जे पाणी आहे ते टेंबूचं पाणीसुद्धा मान नदी कुणाचाही विश्वास बसत नव्हता. त्यावेळेला बऱ्याच म्हणजे माझ्याबरोबर असल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना विश्वास नव्हता की पाणी कुठं येत असतंय का म्हणले. परंतु त्यावेळेला सुद्धा मी टेंबूचं पाणी मान नदीत आणून दाखवलं आणि जिथं आणि त्या ठिकाणी ट्रायल झाली गेली की टेंबूचं सुद्धा पाणी मंगळवेढा आणि पंढरपूर मान नदीमध्ये दोन्ही तालुक्याला हे मिळू शकतं हे त्या ठिकाणी निष्पन्न झालं. आणि आज म्हैसाळ योजना असेल त्याचंही बरीचशी कामं अर्धवट होती, ती कामंसुद्धा आता पूर्णत्वाकडे चालू आहे. त्यातसुद्धा पाण्याचं योग्य नियोजन करून या तालुक्याला 100% सर्व जमिनीला इरिगेटेड करण्याकरता या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे. आणि आम्ही तो म्हैसाळ योजना असेल, मान नदीचा काठ असेल, भीमा नदीच्या काठचे असेल किंवा हा उपसा सिंचन असेल, यामुळं मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पिढ्याचा हा आमचा संपला. त्या ह्याच्यामध्ये मला तसं ऐकायला मिळालं, मी वरवर माहिती घेतली. टेक्निकली त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम दिसतात. नॅशनल हायवेने काहीतरी त्याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत. त्यामुळं ह्या पॅरलल रस्ता होतो आहे याकरता टेक्निकली नॅशनल हायवेने त्याच्यावरती सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी येणाऱ्या आठवड्यात आम्ही वेळ घेतो आहे. आम्ही सर्व मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील, आमचे बाबासाहेब देशमुख साहेब असतील, प्रशांत मालक परिचारक साहेब असतील आणि आम्ही सर्वजण शाजीबापूही आमच्याबरोबर येणारे सगळेजण मिळून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन या इथून शक्तिपीठ गेला पाहिजे ही मागणी आमची प्राधान्यानं असणार आहे. लोकांचीच मागणी आहे याच्यामधून की ही शक्तिपीठ गेल्यानंतर इथला दळणवळण मोठ्या प्रमाणात होईल, लोकांचा विकास झपाट्याने होईल, लोकांच्या जमिनीला किमती येतील. एखादा उद्योग या मोठ्या हायवेच्या निमित्तानं जरी आला तरीसुद्धा हजारो युवकांच्यासुद्धा हाताला काम लागू शकतं. याकरता आम्ही सर्वजण मुख्यमंत्री महोदयांच्याकडे निवेदन करणार आहोत.